मेलबर्नमध्ये आम्ही रॉबिनहूडचं शूट करत होतो, तर तो म्हणाला व्हॉट इज दिस टर्मरिक. म्हटलं नो इट्स नॉट टर्मरिक, इट्स व्हेरी डिवाइन भंडारा. त्याला लावलं बोल कोट. सो हा मराठी बाणा आपल्याला राखायला लागतो. त्यांची जी तोड आहे त्या तोडीस तोड आपण उतरायला पाहिजे. त्यासाठी घबाड गुंडाची निर्मिती झालेली आहे. आज तुम्ही जो साऊंड इफेक्ट बघता, जो व्हिज्युअल इफेक्ट बघता, तो अलौकिक आहे. सो आपल्याला एवढंच करायचंय की एखादा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पटकन तो पायरेटेड होऊन आपल्या मोबाईलवर येतो किंवा टेलिव्हिजन कधी येईल तेव्हा वाट बघत आपण थांबतो. तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, आप्तेष्टांना, शेजाऱ्यांना आवर्जून सांगा की घबाडगुंड चित्रपट पाहायला जा. फक्त थिएटर आणि थिएटर मध्येच बघा, तरच हा इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल. आणि ही एक स्टेप जी आहे ना, ही एक स्टेप तुमची खरंच अख्खी आपली मराठी चित्रपट इंडस्ट्रीला अजून एक स्टेप वरती जायला मदत करणार आहे. सो तुम्हाला चित्रपट कसा वाटतोय? है ना? आम्ही अशाच गोष्टींची वाट पाहतोय बऱ्याच दिवसापासून. अरे सो स्वीट. कारण की मराठी जी आहे ना, ती जन्मभूमी आहे चित्रपट. बदाम का? आपलं नाव उंच पाहिजे पूर्ण होय, इंडस्ट्रीमध्ये. होय. दादासाहेब फाळकेंनी, आम्ही Exact. नाशिक मधून आलेलो आहे, दादासाहेब फाळकेंनी इथं पाया रोवलेला आहे. एक्झॅक्ट आपण त्याच गोष्टीमध्ये मागे पडत चाललो, एक्झॅक्ट बरोबर. क्रिएटिव्हिटी मध्ये.